पण आज लाडक्या बहिणींना फक्त पैसे नकोय, फक्त मदत नकोय, फक्त आधार नकोय, तर सुरक्षा देखील पाहिजे. आज जो प्रश्न आपण पाहतोय महाराष्ट्रात उपस्थित झालेला आहे, महाराष्ट्रातच नाही तर देशभरात झालेला आहे, पण महाराष्ट्रात हा प्रश्न गंभीर झाला आहे आणि म्हणूनच 24ला म्हणजे परवाकडे आपण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्र बंद महिलांच्या सुरक्षेसाठी दिलेली आहे. बदलापूर मधलं तर आपण घटना पाहिलीच असेल. 3 की 4 वर्षाच्या मुलीवर जो काही अत्याचार झाला, जो काही प्रयत्न झाला होण्याचा, ते सगळं होत असताना पोलीस स्टेशननी 5 की 6 दिवस FIR ची दखल देखील साधी घेतली नाही, FIR ची नोंद करून घेतली नाही. कोणाचा दबाव होता? कोणाची शाळा होती? ते आपटे नावाचे जे गृहस्थ आहेत, भाजपचे जे गृहस्थ आहेत, आपटे नावाचे जे ट्रस्टी आहेत, ज्यांची शाळा आहे, कुठे आहेत ते? का नाही बोलत आहेत ते? मीडियासमोर का नाही आहेत? महिलांसमोर का नाही आहेत ते? भाजपवाल्याची शाळा होती म्हणून तुम्ही ती शाळेला वाचवायचा प्रयत्न करताय आणि त्या शाळेला वाचवण्याचा